नमस्कार मित्रांनो. आज आपण महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने प्रसूती रजेच्या मॅटर्निटी लीव्ह नियमात मोठे बदल केले आहेत. जर तुम्ही नवीन शासकीय सेवेत रुजू झाला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयाचा मुख्य हेतू म्हणजे प्रसूती रजेसाठी लागणारी किमान सेवा कालावधीची अट पूर्णपणे रद्द करणे हा आहे. पूर्वी महिला कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनी रजा मिळवण्यासाठी ठराविक वर्षे नोकरी होणे गरजेचे होते, पण आता तसे राहिलेले नाही. या आधीच्या नियमांनुसार नियम 74, ज्या महिलांची सेवा 2 वर्षांपेक्षा कमी होती त्यांना पूर्ण वेतन मिळत नव्हते. ज्यांची सेवा 1 वर्षापेक्षा कमी होती त्यांना प्रसूती रजा आणि वेतन दोन्ही मिळण्यास अडचणी येत होत्या. यामुळे नवीन रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. नवीन शासन निर्णय आणि फायदे. न्यू रूल्स आणि बेनिफिट्स. 15 जानेवारी 2016च्या या नवीन निर्णयानुसार आता मोठे बदल झाले आहेत. सेवेच्या अटीतून सुटका. आता शासन सेवेत रुजू झालेल्या कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला पहिल्या दिवसापासून प्रसूती रजा मिळू शकते. पूर्ण रजा वेतन. रजेवर जाण्यापूर्वी जेवढे वेतन मिळत होते तेवढेच पूर्ण वेतन रजेच्या काळातही मिळेल. रजा खात्यावर परिणाम नाही. ही रजा तुमच्या इतर रजा खात्यातून वजा केली जाणार नाही. महत्वाच्या अटी व शर्ती. कंडिशन्स फॉर न्यू जॉईनीज. ज्या महिला कर्मचाऱ्यांची सेवा 2 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. वेतन बॉन्ड. रजा मंजूर करण्यापूर्वी 6 महिन्यांच्या वेतना इतक्या रकमेचा बॉन्ड अशा कर्मचाऱ्याकडून घेतला जाईल. 2 वर्षांची सेवा बंधनकारक. प्रसूती रजा संपवून परत आल्यावर किमान 2 वर्षे राज्य शासनाची सेवा करणे अनिवार्य आहे. राजीनामा किंवा कार्यमुक्ती. जर रजा संपल्यावर किंवा 2 वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्ही राजीनामा दिला किंवा दुसऱ्या सेवेत गेलात तर रजेच्या काळात घेतलेले सर्व वेतन सरकारला परत करावे लागेल. अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर सहकारी मैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.